नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे 9 डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्याची तयारी करत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनाही महामेळाव्याला येण्याचं निमंत्रण दिलं जाणार आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात आवश्यक सर्व ती तयारी पोलीस प्रशासनानं केली असून अधिवेशन काळामध्ये किमान सुमारे 5,000 पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त याडम मार्टिन यांनी दिली. आज गुरुवारी सकाळी ते पोलीस आयुक्तालयामध्ये माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळामध्ये बंदोबस्ताच्या दृष्टीने आवश्यक अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यास पोलीस महासंचालकांनी संमती दिली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल यांच्यातील समन्वय या संदर्भात माजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील झाली आहे. पोलीस बंदोबस्तासंदर्भात याआधीच मी सुवर्ण विधानसौधला भेट दिली आहे. पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी भेट देणार आहे, असे शहर पोलीस आयुक्त याडम मार्टिन यांनी सांगितले. प्रेम प्रकरणातून तरुणावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री 10च्या सुमारास ऑटोनगर येथे घडली. प्रणित कुमार, वय 31, राहणार अयोध्यानगर टिळकवाडी असं जखमी तरुणाचं नाव आहे. हल्लेखोर गोळी मारून पसार झाले असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. तपासाला सुरुवात करण्यात आली असून आज गुरुवारी सकाळी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त याडम मार्टिन यांनी दिली. आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की जखमी प्रणित कुमार हा मित्रांनी जेवायला बोलावल्याने ऑटोनगर परिसरात गेला होता. तिकडून परतत असताना काही इसमांनी अचानक येऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी त्याच्या कानाजवळून गेली तर दुसरी पायाला लागल्याचे समजते. यामध्ये तो जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रणित कुमार याचे एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्यानं यातूनच त्याच्यावर गोळीबार झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, माळमारुती ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. ठाणे ते बेळगाव एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील 2.5 लाख रुपये किमतीच्या 8 तोळे दागिन्यांवर एसटी चालकानं म्हणजेच बस ड्रायव्हरनंच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सुधीर लक्ष्मण शिंदे, वय 42, राहणार सातारा असं संशयिताचं नाव आहे. कोल्हापूर शाहूपुरी पोलिसांनी चालकाला आज अटक केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात सोमवारी पहाटे हा प्रकार घडला होता. राजश्री आनंद नलवडे, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव या महिलेने फिर्याद दिली होती. संशयित चालक शिंदे हा ठाणे आगार येथील असल्याचं पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितलं. त्याच्याकडून चोरलेल्या दागिन्यांपैकी सोन्याची कर्णफुले चालकाकडून हस्तगत करण्यात आली आहेत. चालकाने बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगून किरकोळ मेंटेनन्स असल्यानं प्रवाशांना काही काळ बसमधून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर चालक बस वर्कशॉपकडे घेऊन जाऊन सदर चोरी केली असावी असा संशय उपस्थित होतोय. कोल्हापूर सांगली महामार्गावरील अंकली पुलाजवळ कार वरुड कृष्णा नदीमध्ये पडून 3 जणांचा मृत्यू झालाय. प्रेरणा प्रसाद खेडेकर, प्रसाद भालचंद्र खेडेकर, वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. कारमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत. गुंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या भात पिकांचं हत्तीकडून प्रचंड नुकसान होत असून येथील शेतकरी त्यांच्या सततच्या उपद्रवामुळे हवालदिल झालेत. सुरुवातीपासूनच या परिसरात हत्तींकडून भात पिकांचं नुकसान होत आहे. सायंकाळ होताच हे हत्ती दररोज वेगवेगळ्या भागातील भात पिकांमध्ये शिरून खाऊन तुडवून नुकसान करत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या भात पिकांची प्रचंड नासाडी होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी शेती करावी की नको अशा अवस्थेत चिंताग्रस्त बनलेत. मडवाळ, घोटगाळी, शिवठाण, शिंदोळीसह कापोली भागामध्ये 9 हत्तींच्या कळपाने भात पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. सीपीआयकडून छळ झाल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज गुरुवारी समोर आली आहे.
शहरातील उद्यम भाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमगौडा पाटील यांच्या विरोधात छळ केल्याचा आरोप करण्यात आला असून या कारणामुळे 5 पाणीपत्र लिहून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचारी विठ्ठल मुदनाळ यांना वाचवण्यात आलं आहे. विठ्ठल मुदनाळ यांनी हे पत्र डीआयजी बेळगाव शहर पोलीस आयुक्त खडेबाजार एसीपी गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या कार्यालयासह मानवाधिकार आयोग, पोलीस तक्रार प्राधिकरण आणि अनुसूचित जाती जमाती प्राधिकरण यांना पाठवलं आहे. पत्राची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या घरी पोहोचून पोलीस कर्मचारी विठ्ठल मुदनाळ यांचा जीव वाचवला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावमधील विविध भागामध्ये अनेक प्रकल्पांचं आज मंगळवारी उद्घाटन झालं. वीरभद्रनगर, बॉक्साईट रोड, आझमनगर, क्लब रोड, श्रीनगर आणि खुसरोनगर यासह अनेक भागातील कामांचा यामध्ये समावेश आहे. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उणीवा आता या विकास कामांमुळे भरून निघतील. यामुळे चांगले रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, उत्तम प्रकाश योजना, उद्यानांची निर्मिती, उत्तम सार्वजनिक वाहतूक, सामुदायिक केंद्रांची स्थापना तसेच सार्वजनिक सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. बेळगाव शहराला आधुनिक आणि सुसज्ज शहरी केंद्रामध्ये रूपांतरित करण्याच्या मोठ्या दृष्टिकोनाची ही केवळ सुरुवात आहे. बेळगाव उत्तर भागातील रहिवासी अशा भविष्याबद्दल आशावादी आहेत, जिथे बेळगाव शहर हे विकासात्मक प्रकल्पांनी युक्त, स्वच्छ आणि वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा हाताळण्यासाठी तत्पर असेल, असे आमदार असिफ सेठ म्हणाले. यावेळी युवा कार्यकर्ते, अमान सेठ, भागातील नगरसेवक, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेला कळसा भांडुरा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना वन आणि वन्यजीव मंडळाची परवानगी देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केली आहे. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन विनंतीपत्र सादर केले आहे. राज्याने 10 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर 2024 या पत्राद्वारे आवश्यक स्पष्टीकरण सादर केलं आहे. कळसा प्रकल्पासाठी काळी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वनजमीन आवश्यक आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबीच्या आजूबाजूच्या गावात लोकवस्ती आहे. यामध्ये जॅकवेलसह पंप हाऊस, वीज उपकेंद्रे बांधण्यात येणार आहेत, असे विनंतीपत्रात नमूद करण्यात आलंय. प्रेमाला नकार दिल्यानं एका तरुणाने बेळगाव येथील खासगी रुग्णालयातील नर्सवर जीवघेणा हल्ला केलाय. तिने त्याचं प्रेम नाकारल्यानं रागाच्या भरात तिच्यावर चाकूनं हल्ला केला. या घटनेचा धक्का नर्सच्या वडिलांना बसल्यानं त्यांचा यामध्ये मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की प्रेमाला नकार दिल्याने तरुणाने नर्सवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बेळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात घडली. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती. मात्र तब्बल 1 महिन्यानंतर त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय. प्रकाश जाधव असं हल्लेखोराचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आपल्या मुलीवर झालेली बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू झाला. यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. हुक्केरी तालुक्याचा कामधेनू म्हणून ओळखला जाणारा राजा लखमगौडा जलाशयात गुरुवार दिनांक 28 रोजी 52.80 टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या जलाशयात आवक होणाऱ्या पाण्याचं प्रमाण 0 असून गुरुवारी सायंकाळपासून जलाशयाच्या डाव्या, उजव्या व चिकोडी कालव्यांना पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सुमारे 15 दिवसात 7.5 टीएमसी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शिवकाळातील ऐतिहासिक वल्लभगडाचा विकास अद्यापही रखडलेला आहे. या गडाचा समग्र विकास व्हावा अशी मागणी गत 30 वर्षांपासून गडवासीय सातत्याने करत आहेत. पण कर्नाटक सरकारने याकडे पाठ फिरवली आहे. दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांनी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवून गडाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न चालवला होता. पण त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हा प्रयत्न मागे पडला. परिणामी किल्ला भागासह लोकवस्तीतील जमीन गायरान विभागात नोंद असल्यानं या जमिनीचा उतारा उपलब्ध होत नाही. केवळ नामधारी रिवाजाने येथील कुटुंबे आश्रय घेत असताना दिसत आहेत. गडवासियातून या समस्येतून केव्हा सुटका होणार हा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान वल्लभगडाच्या सर्वकष विकासासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं अशी मागणी होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.